हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण बघतोय टी लाईट होल्डर किंवा कॅन्डल होल्डरचा दुसरा एपिसोड। तर आपण घेतलेला आहे एक सर्कल आणि एक छोटा सर्कल घेतला आहे। अजून एक सर्कलचं मेजरमेंट सांगते मी तुम्हाला। बघा, हा सर्कल 10 सेंटीमीटरचा आहे आणि आपण त्याचं मध्य काढलेलं आहे 5 सेंटीमीटरवर। ठीक आहे, त्यानंतर याला कटिंग करून घेतला कार्डबोर्डवरून। त्यानंतर दुसरा सर्कल घेतलेला आहे। दुसरा सर्कल जेमतेम 6 सेंटीमीटरचा आहे। 6-7 तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही घ्या। हा 7 सेंटीमीटरचा घेतलेला आहे मी आणि 3.5ची त्याची मधली पॉईंट काढलेला आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, याच मेजरमेंटवरती एक पेपर कट करून घ्यायचा आहे। वेल्वेट पेपर घ्या तुम्ही। वेल्वेट पेपर पण कट करून घेतो याच साईजवरती। कट करून घेतलेला आहे आपण। आता आपण ग्लू लावून स्टिक करून घेऊया। आता आपण बॉर्डर कव्हर करणार आहोत। तर अशा प्रकारची स्टोन चेन मिळते, अटॅच असतं, तिला कापून घ्यायला लागते आपल्याला। 4 पदरी आहे, 2 पदर करून घ्यायचे आपल्याला। आता एक गोल्डन कपडा घेतला आहे, जामेवारी आहे, जे आपण छोटं सर्कल कापलं ना त्याच्यावरती अटॅच करणार आहोत आपण। एकदा परत आपण ग्लू अप्लाय करून घेतो पाठीमागच्या साईडला। कपडा लपेटून झालेला आहे आपला। आणि अशाच प्रकारे तुम्ही शुभलाभ पण बनवू शकता, कॅन्डल होल्डर पण बनवू शकता। तर इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे। तर या स्टिकर बेस कांचे आहेत, आपण यांना अटॅच करून बघूया कशा दिसतात आणि त्यानंतर गम लावून अटॅच करूया। हा ना पॅकिंगचा पेपर असतो, म्हणजे कंठ्या किंवा काही दुसऱ्या गोल्डन वस्तू, मिठाई वगैरे पण पॅक होतो यामध्ये। आणि पॅटलचा शेप कट करून घेतलेला आहे पहिलेच। तुम्ही पण तुम्हाला आवडेल तशा शेपमध्ये पॅटल कट करून घ्या, जर तुम्ही असा दिवा बनवू इच्छिता। ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला मार्किंग करून घ्यायचे सगळीकडून। आणि आता कट करून घेऊया आपण। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मधून एक कट द्यायचा आपल्याला सेंटर पर्यंत, फोल्ड करायचं आहे असं, ज्याच्याने ते पेटल शेप दिसेल। तर आपण सेंटर पर्यंत कट पाडून घेतला होता। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही एक पाकळी आहे ना ती दुसऱ्या पाकळीवर ओव्हरलॅप करून घ्यायची। बघा, अशा प्रकारचा शंकू तयार झाला पाहिजे। आणि तो झाल्यानंतर आपल्याला स्टॅपलरनी इथे स्टॅपल करून घ्यायचं आहे। थोडं फास्ट करावं लागेल पण होतं हे। आणि आता काय करायचं आपल्याला, हे आहे ना इथे आपल्याला ही स्टिक करून घ्यायची। आणि त्याला जर सुकू दे आपण, त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती दुसरं वर्क करूया। आता सेकंड स्टेप आपण करूया। काय करायचं आहे, या 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला याला स्टिक करायचे इथे वरती। तेव्हा किती सुंदर लोटस तयार केलेलं आहे। आता आपण ना याच्यामध्ये थोडं अजून वर्क करणार आहोत, पण याला पहिले ड्राय होऊ दे। ड्राय झाल्याशिवाय आपण लाल कलरचं असं स्टिकरवाल्या कांचे येतात त्या आपण इथे स्टिक करणार आहोत। याला पहिलेच ग्लू लावलेला असतो आणि आपण कपडा लावल्या कारणाने इझिली स्टिक होतील त्या। अशा प्रकारे आपण पहिले ते बसवून घेतले। आता आपण
त्यावर हे मोती बसवणार. जर तुमच्या अख्खी स्ट्रीप नसेल बसत ना, तुम्ही कट करून बसू शकता. तर अशा प्रकारचं आपण लोटस बनवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते कसं आहे. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्ही माझ्यापेक्षाही चांगलं बनवू शकाल. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर बनवून राहा. आणि आता येत्या काळामध्ये आणखीनही जास्त असे तुम्हाला क्राफ्ट बघायला मिळतील, जे तुम्ही आपल्या घरामध्ये स्वस्तात बनवून चिकटवू शकता, घरात वापरू शकता. कारण हे विकत घ्यायला जाल तर तुम्हाला खूप महागात पडतील ते. म्हणजे नाही महागात पडले तरी सुद्धा आपले पैसे तर वेस्ट जातातच. ठीक आहे, पण आपल्या हाताने बनवलेल्याची मजाच काय वेगळी और असते. ठीक आहे, तर चला बघू आपण नेक्स्ट क्राफ्ट. आज मी तुमच्यासाठी एक नवीन प्रकारचं क्राफ्ट आणलेलं आहे आणि ते आजपर्यंत मी कधीच यूट्यूबवर नाही बघितलंय. मी बनवता मला सुचलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं काय ते असणार आहे. ही वॉल हँगिंग म्हणा, टी लाईट होल्डर आणि वॉल हँगिंग सगळं एकत्र आहे. म्हणजे 3 in 1 क्राफ्ट आहे. ठीक आहे, तर आता बघा, हिला मी ऑन केले. ऑन केल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागे हिला सेट करायचं आहे. हे बघा असं. त्यानंतर हे काहीसं असं दिसणार आहे आणि हे तुम्ही असं हँग करू शकता, असं ठेवू शकता किंवा असं ठेवून तुम्ही दिवाळी सेलिब्रेट करू शकता. ठीक आहे, तर चला बघूया, वेळ न घालवता फटाफट हे बघायला सुरुवात करूया कसं बनवायचं आहे. तर सगळ्यात आधी ना एक पेपर आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यातून स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर फोल्ड करून मी एकदम बेसिक टेक्निक वापरून ह्याच्यातून स्क्वेअर काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर भेटलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला फोल्ड मारायचं आहे. फोल्ड मारल्यानंतर एक फोल्ड झाला, हा दुसरा फोल्ड झाला आपला. ठीक आहे, दुसरा झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, तिसरा पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. असा फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे आहे ना इथून फोल्ड करायचं आहे, बरोबर पॉईंट टू पॉईंट आणि काठावरती आपल्याला फोल्ड करून असं घ्यायचं. ओके, समजतं ना तुम्हाला. हा आपण असा फोल्ड केला आणि त्याच्यानंतर हे असं फोल्ड केलं. मग दुसऱ्या साईडला पण असंच फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. आता आपलं हे असं फोल्ड करून झालेलं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, ही ओपन साईड आहे ना, ही ओपन साईडला नाही, या साईडून अशा प्रकारचा आकार बनवून घ्यायचा आहे. हे कट करून घ्यायचं आहे. कट झालेलं आहे. आपण ओपन करूया. आता आपल्याला काय करायचं आहे, कार्डबोर्ड घ्यायचा आहे. एक आपल्याला कार्डबोर्ड घ्यायचा आहे आणि त्यावर पेपरला असं स्टिक करायचं आहे की तो हलणार नाही. तर मास्किंग टेपचा वापर करते मी आणि हे पॉइंट सगळे व्यवस्थित येतील ना असं बघायचं आपल्याला. असं ड्रॉ करून घेऊया आपण. आणि आता आपला हा शेप ड्रॉ झालेला आहे. आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपण 17x17 ना पेपर स्क्वेअर कट करून घेतलेला, त्यावर हे आपण फुल ड्रॉ केलेलं. आपल्याला 3 वर्तुळं बनवायचे. त्यातलं एक वर्तुळ असणार आहे आपलं 6 सेंटीमीटरचं. 6 सेंटीमीटरचं एक वर्तुळ असणार आहे. 8 सेंटीमीटरचं दुसरं असणार आहे आणि 10 सेंटीमीटरचं तिसरं वर्तुळ आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मधलं वर्तुळ आहे ना ते कट करून घ्यायचं आहे. मधलं आणि दुसरं, हे आणि हे कट कसं करायचं ते पण बघून घ्या. आणि या दोन्ही वर्तुळांमध्ये ना 1 सेंटीमीटरचं अंतर सोडलेलं आहे. हे आपलं एक वर्तुळ कट झालेलं आहे. आणि आता असं दुसरं वर्तुळ पण मी कट करून घेते. तर आपली कटिंग झालेली आहे. मधलं सर्कल आहे ना ते आपल्याला फेकायचं नाहीये, ते आपण इथे यूज करणार आहोत. ठीक आहे, तर ना आता आपण ना ह्याला कलर करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला कलर करून घ्यायचा आहे.
आपला एक कोट करून झालेला आहे. आता याला ड्राय होऊ दे, मग आपण दुसरा कोट अप्लाय करूया. तर आपल्याला डबल कोटिंग करून झालेली. आपण ना या स्टिक तुम्ही बघताय, तुम्ही टूथपिक किंवा दुसरं काही पण यूज करू शकता. पण या इयरबड्स आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, जेमतेम इतकं अंतर घ्यायचं आहे आपल्याला. या काट्या सगळ्या सेम नाही आहेत, एवढं अंतर, आणि हिला पुढून कट करायची. तर अशा प्रकारचे मी कटिंग करून घेतलेले आहेत. आता आपण पुढे बघूया. आपण जे क्राफ्ट बनवलेलं आहे, जे फूल तयार केलेलं होतं, फ्लावर तयार केलेलं होतं, त्याला आपण उपडं घालणार आहे. घातल्यानंतर आपल्याला हा सर्कल जो आपण रेडी केला आहे ऑरेंज कलरमधला, त्यालासुद्धा मधोमध बरोबर सेंटरला उपडं करणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला ग्लू घेऊन आणि आपल्याला चारही साईड कव्हर करून घ्यायच्या त्या. ठीक आहे. त्याला ड्राय होऊ दे. त्याच्यानंतर आपण पुढे दुसरा स्टिक लावायला घेणार. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व लावून घ्यायचे. तर मी हे कंप्लीट करते आणि मग तुम्हाला भेटते. ठीक आहे. हे आपलं झालेलं आहे, ह्याला सुकू दे. आता आपण पुढे बघूया. आपण ते सुकायला ठेवलेलं आहे आणि आता आपण हे बघतोय की ह्याच्या पाठीमागे आपल्याला एक रोल हवा आहे. अशा टाईपचा रोल असतो, तो आपल्याला हवा आहे. हा जो आहे ना कार्डबोर्डचा, पण तो आपल्याकडे खाली नाही. पण माझ्याकडे दुसरे रोल जे खाली झालेले होते ते आपण एकमेकांना स्टिक करून तसं बनवतोय. आता आपल्याला दुसरा रोल याच्यावरती स्टिक करून घ्यायचं आणि आता याच्यावर काहीतरी वजन वस्तू ठेवून देऊया आपण, जेणेकरून ते एकमेकांना स्टिक होतील. तर आपण 6 सेंटीमीटरचं एक वर्तुळ बनवतोय. आपण हे असं कटिंग करून घेतो आता. आणि हा मध्य आपला. ठीक आहे. कारण मध्य का काढतोय, अजून एक सर्कल आपल्याला कट करावं लागणार आहे. तर आपण घेतोय 3 सेंटीमीटरचा. हे बघा, 3 म्हणजे आपल्याला दिवा ठेवायसाठी आपण स्टँड बनवतोय. तर 3 सेंटीमीटरचा आपण एक सर्कल अजून ड्रॉ करणार आहे. आणि आता ह्याला सुद्धा आपण कट करून घेणार. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण सर्कल कट केलेलं आणि आपण ज्या रिंग जॉईंट केल्या आहेत, तर आपल्याला बरोबर सेंटरला सगळ्या साईडनी बरोबर माप राहील असं, अशा पद्धतीने आपल्याला फक्त मार्किंग करून घ्यायची. इथे अशी मार्किंग झाली ना आपली. ही बघा. आता याच्यावर आपल्याला ग्लू अप्लाय करून घ्यायचं आहे. आता बरोबर या मार्कवर आपल्याला याला स्टिक करायला ठेवायचं आहे. आता याला स्टिक होऊ दे. तर आता ना आपण याच्यावर थोडं वर्क करूया. मिरर बसून आपलं झालेलं आहे. आता जरा पुढे बघूया. आपण हे अशा प्रकारच्या बघा कांचे घेतलेले आणि आता आपण एक एक स्टिक करणार आहोत. तिथे व्हाईट कलर घेतला आपण. आता एंड आलेलं आहे. हे क्राफ्ट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. लास्ट आपल्याला काय करायचं आहे, च्या आजूबाजूला ना मास्किंग टेप लावून घ्यायची. बघा, इकडे तुम्हाला दिसत असेल ना, जो आरपार भाग आहे ना त्यावर आपल्याला नाही लावायची. तर बघा, अशा प्रकारे मी पूर्ण केलेलं आहे. आता याला ना खाली ठेवूया. उलट फोल्ड केल्यानंतर काय करायचं, आपण जो हे बनवलेलं ते यावर बरोबर सेंटरला असं आपल्याला स्टिक करायचं आहे. आता याला स्टिक व्हायसाठी आपल्याला ठेवायचं आहे.
त्याच्यावर काहीतरी हेवी वजन आपण ठेवून देऊया. तर अशा प्रकारची ना क्राफ्ट वायर भेटते आपल्याला. तर आपल्याला तिचा 1-2 इंचाचा तुकडा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आपण जे चिकटवायला क्राफ्ट ठेवलेलं होतं ते घ्यायचं आहे. हिला यू शेपमध्ये दुमडून घ्यायचे. ठीक आहे, खूप सॉफ्ट असे, इझिली फोल्ड होते ही. आणि आता आपल्याला स्टिक करून घ्यायचे हिला, कारण आपण हवं तर जमिनीवर पण ठेवू शकू आणि हिला आपण वरती पण हे करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हिला बनवायचं आहे. ठीक आहे, आता इतकं स्टिक झाल्यानंतर आपल्याला करायचं काय, मास्किंग टेप घ्यायची. ही बघा, वरून ही वायर जी आहे ना, ही वरून आपल्याला, आणि एकदा का असं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हिला पुन्हा वेट ठेवून हिला चिकटवायचं आहे. हे बघा, हे मी तुम्हाला इझिली आता दाखवू शकते. दोन्ही पद्धतीने आपण यूज करू शकतो. खाली जमिनीवर पण ठेवू शकतो आणि वरती वॉलवर पण हँग करू शकतो या तारेच्या मदतीने. तर बघा, असं क्राफ्ट आपलं दिसणार आहे. आता तुम्ही स्पष्ट पाहू शकता लाईट आतमध्ये. तर चला, तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि क्राफ्ट कसं वाटलं सांगायला विसरू नका. त्या व्यतिरिक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर ऑलवर सेट करा. ठीक आहे, बेल आयकन प्रेस करून ऑलवर सेट करा, म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होतील. चला, तर भेटते मी आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि असे छान छान क्राफ्ट घेऊन येते, त्यासाठी माझ्या चॅनलवर बनून राहा. ठीक आहे, चला, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.